किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मस्थापना अन्न शांती. पस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. श्रोते हो, करुणाष्टकाच्या 22व्या श्लोकात समर्थ या जगात लोक परमेश्वर प्राप्तीसाठी काय काय करतात या संबंधी विवेचन करतात. भारतात योगमार्ग हा परमेश्वर प्राप्तीचा राजमार्ग म्हणून सांगितला आहे. हा मार्ग चोखाळणाऱ्या व्यक्तीला परिश्रमपूर्वक साधना करावी लागते. सर्वसामान्यांचा गृहस्थाश्रम सोडून संन्यासी साधक व्हावे लागते. लोकांपासून दूर गिरीकंदरात गुहेत राहून तपश्चर्या करावी लागते. ब्रह्मचर्य स्वीकारून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा समाधी या 8 नियमांचे पालन करावे लागते. शरीर आणि मनाला परिश्रमपूर्वक परमेश्वराच्या चिंतनात मग्न करावे लागते. अर्थात हा मार्ग त्यामुळेच खूप कठीण आहे. यात स्वतःच्या देहाकडून आणि मनाकडूनच अडथळे येतात. त्यामुळे समाधी अवस्थेपर्यंत येण्यासाठी योग्यांना कधीकधी काही जन्म घ्यावे लागतात. परंतु भारतात योग सामर्थ्याने परमेश्वर प्राप्तीचा आनंद मिळवणाऱ्या योगमूर्तीही खूप होऊन गेल्या आहेत. या योगमूर्तींबरोबरच आपल्या पुण्य कार्याने पुण्य प्राप्त करून घेणाऱ्या पुण्यमूर्तीही आपल्या समाजात खूप आढळतात. तसेच धर्मस्थापनेसाठी तळमळणारे तेजस्वी साधकही या समाजात खूप आहेत. धर्माची व्याख्या सरळ आहे. धारयति इति धर्मः असे म्हणतात. म्हणजे जो समाजाला धारण करतो तो धर्म. त्यामुळे या धर्मस्थापनेसाठी झटणारेही खूप असतात. भुकेल्यांना अन्न देऊन अन्नदान करणारे पुण्यात्मेही या समाजात खूप असतात. या सर्वांकडे पाहून समर्थ आपण यापैकी कोण आहोत असा प्रश्न स्वतःला करतात. यापैकी आपण आजवर काहीच केले नाही याची जाणीव त्यांना होते आणि ते पस्तावतात, रागावतात, तप्त होतात आणि आपण फक्त रामाचे नामस्मरण केले आणि रामाशिवाय दुसऱ्या कशाचेही चिंतन केले नाही म्हणून आपला जन्म व्यर्थ गेला की काय असा प्रश्न त्यांना पडतो. श्रोते हो, असे प्रश्न ज्या भक्ताला पडतात याचाच अर्थ तो त्याच्या आत्मपरीक्षणाचा भाग आहे. आणि परमेश्वर प्राप्तीची इच्छा करणाऱ्या प्रत्येकाने हे आत्मपरीक्षण केलेच पाहिजे. समर्थही आपल्याला या श्लोकातून हेच सुचवतात. पण इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की परमेश्वर प्राप्तीचे सर्व मार्ग समान आहेत. त्यात जास्त कमी अथवा कमी महत्वाचा अधिक महत्वाचे असे काही नाही. आपापल्या स्वाभाविक वृत्तीनुसार साधक मार्ग निवडतो आणि निवडलेल्या मार्गावर श्रद्धा ठेवून वाटचाल करणे महत्वाचे असते. दुसऱ्या साधकांशी आपली तुलना करणे योग्य नाही. तर असे जर केले तर सर्व काही व्यर्थ आहे असे समर्थांना इथे सुचवायचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मस्थापना अन्न शांती. पस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. जय जय रघुवीर समर्थ.